थँक्यू डीजे. तर मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या डावाचा खेळ इथं चालू होत असताना पहिला चेंडू आलाय त्यावरती आपण पाहतो एक सिंगल धाव. आता स्ट्राईक एंडवरती होते लक्ष्मण शिर्के, आता ते नॉन स्ट्राईक एंडवरती आले. ते पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव. यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटक्यामध्ये टायमिंग तितकंसं प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि त्यावरती फक्त एक सिंगल धाव आपण पाहतोय. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय गती परिवर्तन केला होता. डॉट बॉल आतापर्यंत 3 चेंडू हाताळले ते राहुल यांनी गोलंदाजीमध्ये आणि त्यावरती फक्त 2 धाव खर्च केले. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आणि यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू धावतोय लहान आणि काय आपण पाहतोय यावेळेस सुरेखरित्या चेंडू स्टॉप केला आणि फेकी देखील अव्वल दर्जाची फेकी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील आपण पाहतोय सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी आणि अजून एक डॉट बॉल आपण पाहतोय मैदानावरती खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मागे सरकून यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आपण पाहतोय धावत असताना आणि त्यावरती फक्त एकच धाव असेल सुरेख आणि फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. त्यावरती पळून आपण पाहतोय पहिली धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण, म्हणजे 2+1 आता या चेंडूवरती टोटल 3 धावा. आणि अजून एक आयुष देखील आम्हाला असं वाटतं की विराट कोहलीचे फॅन आहेत. जर्सी क्रमांक 18 त्यांच्या देखील जर्सीवरती आयुष आणि इथं अजून एक आयुष आहे ते देखील त्याच्या जर्सीवर देखील नंबर 18 आहे. आणि खेळाडू आपण पाहतो विराट कोहली यांना आयडॉल मानतात. तर तुम्हाला क्रिकेटमध्ये जर तुम्हाला एखादा चांगला खेळाडू बनायचा असेल तर तुमच्या नजरेसमोर देखील तुमचा एक चांगला आयडॉल खेळाडू पाहिजे. आता ज्या वेळी आपण पाहतो सचिन तेंडुलकर खूप मोठं नाव होतं, त्यावेळेस विराट कोहली आपण पाहतो त्यांना देखील असं वाटायचं की मी सचिन तेंडुलकर वाणी एखादा चांगला खेळाडू बनेल. आणि असं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न आपण पाहतो साकार झालं आणि खूप मोठं असं नाव विराट कोहली यांनी कमवलंय. आणि अजून एक जर्सी क्रमांक 18, म्हणजे आता दोन्ही जर्सी क्रमांक 18 आयुष आमच्या या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आले ते. आणि आता सूत्रांकडून आमच्याकडे एक बातमी आली आहे की आणि आमचे जे दुसरे आयुष्य त्यांचा जर्सी क्रमांक जरी 18 पण ते रोहित शर्माचे फॅन आहेत. आणि यावेळेस आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू, आता फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, झेलची संधी, मोठा धक्का आणि आपण पाहतोय फलंदाज भरत शिर्के या ठिकाणी होतील बाद. पहिला धक्का आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, झेलची संधी आणि सुरेखरित्या झेल टिपलाय आणि पहिला धक्का आपण पाहतोय भरत शिर्के या ठिकाणी बाद होतात. ते आता त्यांच्या जागा घेण्यासाठी आलेत ते फलंदाज. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजासाठी येत असताना रोहिदास जाधव. लेफ्ट हँडेड तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळख आहे रोहिदास. यावेळेस चेंडूमध्ये वळण खूप जास्त होतं पण आपण पाहतो थोडंसं वळण कमी राहिलं आणि त्यावरती आपण पाहतोय अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, व्हाईट बॉल. आणि धाव फलकावरती धावा 7 या आकड्यावरती एक स्लो स्टार्ट पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस थोडंसं अतिरिक्त उसळी पाहायला मिळाले. 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून आपण पाहतोय. दोन्ही अनुभवी असे पंच आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव मंगेश सर आणि कुणाल सर. यावेळेस देखील थोडासा गती परिवर्तन केला होता. डॉट बॉल आपण पाहतोय. खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण लक्ष्मण शिर्के नावाचं खूप विस्फोटक फलंदाज आहे. यावेळेस देखील आपण पाहतो बॅटची हलकीशी एज आणि त्यावरती आपण पाहतो एक सिंगल धाव पळून पूर्ण. लक्ष्मण शिर्के यांना अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतो खूप चांगला असा खेळ करतात.
12 गाव मावळ या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला असं खेळ केलं होतं. आणि त्यानंतर नुकतेच झालेलं वेल्हा तालुका प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये देखील खूप चांगला असा खेळ केला होता. खूप मोठे असे खेळाडू लक्ष्मण शिर्के. यावेळेचा फटका खेळला, फटका फसलाय, पण यष्टीरक्षक थोडंसं लांब राहिला आणि त्यावरती आपण पाहतोय नो बॉल प्लस 1 धाव. पंचांचा इशारा, यावेळेस नो बॉल असेल. रिव्ह्यू नाहीये, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणारे पंच, अतिशय अनुभवी असे पंच आहेत, त्यांच्याकडून म्हणजे चूक होणं म्हणजे खूप नामुमकिन. यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉल. मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 10 या आकड्यावरती. खूप स्लो स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय खूप मोठा धक्का, फलंदाज, विस्फोटक फलंदाज लक्ष्मण शिर्के या ठिकाणी होतील बाद. चला थोडंसं विनंती मित्रांनो, स्पीडअप करायचंय. तर नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजासाठी येत असताना नाना शिर्के. चला फलंदाजाला विनंती आहे, जसं आपला फलंदाज बाद होईल तसंच या ठिकाणी सरपंच 11 संघाचे संघ मालक आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजासाठी आले ते नाना. आणि या ठिकाणी नाना यांच्यासाठी खूप मोठं पारितोषिक येते. सरपंच संघाचे सरपंच आहेत. पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठ 2 मारले तर 2000 आणि लागोपाठ 3 मारले तर 5000. आणि सौजन्य या ठिकाणी ज्यांच्या हस्ते आहे तुषार शेठ भोसले यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. नाना शिर्के यांच्यासाठी पुढील बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील फक्त एकच धाव असेल. एका षटकाराला 500 रुपये असणार, लागोपाठ 2 मारले तर 2000 रुपये. नाना शिर्के पाहूया खेळू शकतील का. यावेळेस बॅकफुटला सरकल्या, हलक्या हाताने चेंडूला खेळून दिलाय आणि बांध आणि काय सुरेखरित्या स्टॉप केला. आणि यावेळेस कॉल, मिस कॉल आणि त्यावरती आपण पाहतोय फलंदाज बाद. मोठा धक्का. तर या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज रोहित जाधव इथं होतील बाद. आता त्यांची जागा घेण्यासाठी आले ते फलंदाज नवीन यश दर्डिगे. यावेळेस पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. यावेळेस आपण पाहता फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. कॉट अँड बोल्टची संधी, अजून एक धक्का इथं लागतोय. अजून एक फलंदाज पट्टीच्या मार्गावर.
चला स्पीडअप करा फलंदाज. थँक्यू. आणि यावर्षी आपण पाहतोय चषक सौजन्य ज्यांच्या हस्ते लाभलंय श्री अनिल शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो खूप आकर्षक असे चषक यावर्षी या स्पर्धेसाठी लाभले. ते तब्बल आपण पाहतो चषकांची हाईट देखील खूप मोठी आहे आणि खूप चांगले असे चषक लागलेत. आणि त्यासोबत आपण पाहतोय वैयक्तिक चषक सौजन्य श्री संतोष शेठ जाधव साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेसाठी चषक लाभले. ते पुढील चेंडू आपण पाहूया. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीर भेदक मारा होता त्यावरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आपण पाहतोय. टॉस जिंकून प्रथम तो फलंदाजीचा निर्णय घेतला होता पण आपण पाहतोय आतापर्यंत तो निर्णय योग्य ठरलेला नाहीये. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पळून आपण पाहतोय 2 धावा पूर्ण. आणि फलंदाजाला देखील विनंती आहे की आपण दुसरी धाव विकेटवरतून घ्यायची नाहीये. जर पंचांना दिसला दुसरी धाव घेत असताना तर ते 1 धाव शॉर्ट डिक्लेअर करतील. पुन्हा एकदा फलटॉस बॉल होता स्क्वेअर रिझर्व्हमध्ये फटका खेळला आणि आमचा नंदन मुन्ना क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने आणि यावेळेस फेकी देखील खूप चांगली रनआउटची संधी यष्टी रक्षकाची इथं होतीये चूक आणि त्यावरती आपण पाहतोय अतिरिक्त धाव. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय यूट्यूब लाईव्ह सौजन्य श्री अक्षय दादा दर्डिगे युवा उद्योजक आणि श्री सतीश भाऊ दर्डिगे युवा उद्योजक साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय यूट्यूब लाईव्ह सौजन्य या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा नो बॉल. पुढचा चेंडू आपण पाहतोय फ्री हिट असणार आहे. यावेळेस फ्री हिट वरती आपण पाहतोय फलंदाज कोणत्या प्रकारे फटका खेळतोय. पुन्हा एकदा मागं सरकले फटका खेळलाय कव्हर सीझन मध्ये. क्षेत्ररक्षक धावते ते चेंडू रोखण्यासाठी आणि चेंडू जातोय होतोय फरार सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. जर्सी क्रमांक 18 आयुष थोडंसं इथं येऊन थांब. आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 3.4 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 23 या आकड्यावरती. मागे सरकले पुन्हा एकदा फटका खेळला फटका फसलाय खेळाडू धावतोय आणि आपण निशब्दपणे पाहतोय बांधाला यावेळेस चेंडू लागला आणि त्यावरती 2 धावा पाहून पूर्ण. फेकी थोडीशी वेगवान त्यावरती 2 धावा मिळतील. यावेळेस आपण पाहतो थोडंसं खाली राहिलेला चेंडू होता. डॉट बॉल असेल तर 4 षटकाचा खेळ इथे संपेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. 4 गडी बाद 25 या आकड्यावरती. खूप स्लो बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी प्रयत्न करावा लागेल की तुम्ही 10 ते 15 धावा जर बनवताल तर धावफलक 40 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 40 एक फायटिंग टोटल म्हणून आम्ही पाहू शकतो त्या धावांकडे. अनेक वेळा आपण पाहतो हाफेज क्रिकेटमध्ये असे सामने होतात की 3 षटकामध्ये 3 धावांची गरज जरी असली ना तर ते धावा होत नाही. हाफेज क्रिकेट कारण फिरकी वळण त्यामुळे आपण पाहतो खूप जास्त प्रसिद्ध असा खेळ. यावेळेस आपण पाहतो डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मागे सरकले आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या खेळाडूसाठी. काय सुरेखरित्या चेंडूला स्टॉप केलाय आपण पाहतोय. छोटा तीर वार करे गंभीर. यावेळेस थोडासा आपण पाहतो दिशेने भटकले आणि अतिरिक्त स्वरूपाचे 1 धाव व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बाहेर टाकलेला चेंडू. यावेळेस नो बॉल. पंचांचा इशारा खूप जास्त बाहेर आपण पाहतो. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. नो बॉलचा इशारा. यावेळेस देखील बॅकफुटला सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. एक खेळाडू धावतो तिकडं आणि चेंडू बांधाच्या पलीकडे गेला की इथून आम्हाला दिसत नाही. मग ते मैदानावरतीच प्रक्रिया चालू असते की धाव पळून किती पूर्ण होतात. आणि आता चेंडूवरती आम्ही पाहतो 2 धावा. यावेळेस देखील बॅकफुटला सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरती आपण पाहतोय पळून नो बॉल.
नो बॉल प्लस डिक्लेअर. सर डिक्लेअर आहे का? 2 धावा डिक्लेअर. ओके. पुढचा चेंडू आपण पाहतोय. उघडा डोळे पाहणे ठासणार आहे फ्री हिट. त्याच्या चेंडूवरती टोटल 3 धावा. यावेळी देखील समाजशासन फटका खेळण्याचा प्रयत्न. धावा पळून पहिली धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. त्यावरती एक सिंगल धावा असणार आहे. धाव फलक 32 या आकड्यावरती. मागं सरकून या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपण पाहतोय. तर 5 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 35 या आकड्यावरती. तर शिरकाई फायटर संघाला जिंकण्यासाठी आपण पाहतोय 36 धावांची गरज 5 षटकामध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला सरपंच 11 संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तुषार सर ऐका ना, पूर्ण जे आज मॅचेस आहे ना पूर्ण ते हे करून दे ना. टॉसला लगेच बॉलर पुढची. यानंतर होणारा सामना शिवतोरण विरुद्ध तुळजाभवानी किंग्स. दोन्ही संघाच्या संघनायक या ठिकाणी टॉससाठी कम्युनिटी बॉक्समध्ये संपर्क साधायचे. चला बॅट्समॅन, चला सरपंच 11 संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लाईनअप मध्ये दाखल व्हायचंय. एका लाईनअप मध्ये दाखल व्हा मित्रांनो. खरं तर ही आपली ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे. आपण एका लाईनअप मध्ये शिस्तीचं पालन करणं खरं तर एक ग्रामीण खेळाडूंची ओळख असते. राजगड प्रीमियर लीग 2026 भव्य दिव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पर्व क्रमांक 3. प्रथम पारितोषिक तब्बल 11,111 रुपये सौजन्य श्री बाबूशेठ भोसले साहेब युवा उद्योजक. त्यासोबतच श्री लक्ष्मण शेठ सिरके साहेब अष्टपैलू खेळाडू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय आणि अनिलजी जाधव साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचं कौल होईल. अनिलजी जाधव साहेब आपण आहात का? अनिलजी जाधव. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय 7,777 रुपये सौजन्य श्री अंकुश शेठ खराद उद्योजक. त्यासोबतच आपण पाहतो श्री लहू शेठ खराद साहेब युवा उद्योजक. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. त्यासोबतच यूट्यूब लाईव्ह सौजन्य या स्पर्धेसाठी आपण पाहतो श्री अक्षयदादा दर्डिगे श्री सतीश भाऊ दर्डिगे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतो चषक सौजन्य यांच्या हस्ते लाभले श्री अनिल शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय चषक सौजन्य लाभले. तसेच वैयक्तिक चषक आपण पाहतो सौजन्य श्री संतोष शेठ जाधव साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक लाभलंय. तर त्यासोबतच आपण पाहतोय पुढच्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल होतं. कॅमेरामॅन आमचे फोकस करतील. समाधान या ठिकाणी कॅमेरामॅन आमचे फोकस करतील पुढील सामन्याचं नाणेफेकीचं कौल. आणि टॉस होतोय. टॉस या ठिकाणी पडलाय तो टेल्स. तुळजाभवानी किंग्स या संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय.
पहिल्या बॉलचा या ठिकाणी आपण पाहतो खेळ होत असताना पहिल्या चेंडूवरती आले ते 2 धावा. यावेळेस आपण पाहतोय वेगवान चेंडू होता त्यावरती एक चांगल्या चेंडूला आपण पाहतोय सन्मान पाहायला मिळतंय. डॉट बॉल समीकरण पाहायला मिळेल मैदानावरती. यावेळेस अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय मैदानावरती. खरं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आली होती. त्यानंतर कमबॅक आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल. निश्चितपणे जर हा सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस बॅकफुटला सरकून फटका खेळायला क्षेत्ररक्षक आणि सुरेखरित्या चेंडूला स्टॉप. खरं तर आज आपण पाहतोय मागील इनिंगमध्ये देखील एक लहान खेळाडू होता. या इनिंगमध्ये एक लहान खेळाडू आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय हो गई गलती हो गई बोल आणि दांडी 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 गोल. फलंदाज इथं होईल बाद. बॅक टू डगआउट. आणि आम्ही त्या लहान मुलांकडे बघतोय दाद्या म्हणून त्याची ओळख. थँक्यू डीजे. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय नवनाथ शिर्के. सॉरी नवीन फलंदाज आपण पाहतोय मोहन घाटे या ठिकाणी फलंदाजीसाठी आले ते. तर नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे नवनाथ. यावेळेस आपण पाहतोय मागे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यावरती फटका फसलाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक धावत असताना पहिले धाव पूर्ण दुसरे देखील पूर्ण 2च धावा मिळतील. आणि या 2 धावाच्या मध्ये त्याने धाव फलक जाऊन पोहोचला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपेल. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. शेवटचे 24 चेंडू आणि 31 धावांची गरज. तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक तुषार शेठ भोसले यांच्याकडून आपण पाहतोय नवनाथ शिर्के यांच्यासाठी. खरं आपल्या भागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण पाहतोय अनेक मान्यवर आपण पाहतोय प्रेक्षक खेळाडूंसाठी आपण पाहतोय बक्षीस लावत असतात. त्याच प्रकारे आपण पाहतोय तुषार शेठ भोसले यांनी यावेळेस वेल्हे तालुका प्रीमियर लीगमध्ये देखील संघ मालक होते. त्यामध्ये देखील त्यांच्या संघाने खूप चांगली अशी कामगिरी केली होती. नवीन संघ होता प्रथमच स्पर्धेमध्ये प्रवेश होता पण खूप चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस सफल टॉस बॉल आपण पाहतोय माग बॅकफूट पंच केला होता आणि त्यावरती आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव. फुल टॉस बॉल होता. फटका जर मोठा खेळला असता तर एक चांगली धाव मिळाली असती पण यावेळेस एकच धाव. यावेळेस देखील आपण पाहतोय लांबूनच फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल सुंदर गोलंदाजी. निश्चितपणे जर हा सामना जिंकायचा असेल तर याच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. यावेळेस देखील डॉट बॉल आपण पाहतोय. टप्पा पहा मित्रांनो हा पिच क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो टप्पा. आणि तो टप्पा आतापर्यंत जो पकडला ते सोडत नाहीये गोलंदाज. यावेळी देखील आपण पाहतो कव्हर सीझनमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद खूप जास्त होती पण बांध असल्यामुळे आपण पाहतोय चेंडू स्टॉप झाला आणि त्यावरती फक्त एक सिंगल धाव. यावेळी सफल टॉस बॉल होता. स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉड बिहाइंडचा शिकार. अजून एक धक्का. फलंदाज इथं होतोय बाद. नादी लागू नको माझ्या तुला चांगला चढ नादी लागू नको माझ्या तुला चांगला चढ ढलकीला बांधून तुला बदा बदा पडतील. अरे ढलकीला बांधून तुला बदा बदा पडतील. थँक्यू डीजे.
आणि आमचे मित्र रोहिदास या ठिकाणी डीजे म्हणून भूमिकेमध्ये या ठिकाणी काम पाहत असताना खूप चांगले असे गाणे आम्ही त्याच्या माध्यमातून ऐकतोय. राहू दे सर तिथे सर, राहू दे तिथेच कोपऱ्याला. या ठिकाणी फलंदाजाला विनंती आहे की आपण आधीच तयार राहायचं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय खूप गोष्ट फलंदाजाला घालावे लागतात. ग्लव्ज झाले, हेल्मेट, गार्ड, थायपॅड, पॅड, त्यानंतर साईड एल्बो, परत चेस्ट गार्ड, इतके गोष्ट घातल्यानंतर त्यांना 3 मिनिटाची वेळ असते. तर तुम्हाला फक्त एक गार्ड घालायचं आहे. आणि खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय एम सी ए खूप अवघड असतं की एम सी एसाठी तुम्ही क्वालिफाय होणं अंपायर आणि स्कोरिंगसाठी. आणि आमचे जे कुणाल सर आहेत ना, ते एम सी ए क्वालिफाईड अंपायर आणि स्कोरर आहेत. तर त्यांच्या इथे देखील मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी वेळ यावेळेस आपण पाहतोय सुरेखरित्या चेंडूला स्टॉप केलंय आणि काय काय एफर्ट आपण पाहतोय. लक्ष्मण शिर्के आपण पाहतोय, लकी खूप चांगला असा एफर्ट पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणावधी त्यांनी चेंडूला यावेळेस आतमध्ये ढकललं. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो फटकामध्ये टायमिंग प्रॉपर होता, चेंडू वरती आला आणि आपण पाहतोय धावत पळत असताना आतमध्येच चेंडूला स्टॉप केलाय. आणि जेवढे धावा पळून घेतले तेवढेच धावा असतील. सर लाईव्हला तुम्ही संध्याकाळी देखील आरामात बघू शकता. एकदम सेफ बॉल अडवलाय नवनाथ सर. लाईव्हला देखील तुम्ही नंतर पाहू शकता, एकदम सेफ चेंडूला स्टॉप केलाय. म्हणजे आमचं लाईव्हचं काम असं आहे की दूध का दूध, पाणी का पाणी. पुढील चेंडू आपण पाहतो यावेळेस डॉट बॉल, पुढील बॉल स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी, खेळाडू धावतोय. अरे झेल सुटलाय. खरं तर ज्या प्रकारे आपण पाहतो खेळाडू धावत होते ना थोडं आणि डायरेक्ट हिट, पण फलंदाज क्रीजमध्येच होते. ज्या प्रकारे आपण पाहतो खेळाडू धावत होते ना त्यावेळेसच असं वाटत होतं की थोडंसं अवघड चान्स आहे झेल टिपण्याचं. आणि यशवंत अडिगे त्या ठिकाणी होते. आपण पाहतोय खरं तर बिझनेस कामामध्ये त्यांना प्रॅक्टिससाठी वेळ मिळत नाहीये, त्यामुळे थोडंसं आपण पाहतो कॅचेस सुटते ते, पण निश्चितपणे प्रॅक्टिसवर लक्ष देतील आणि सुधार करतील. यावेळेचा फटका खेळला गॅपमध्ये आणि चेंडू जाऊन पोहोचलाय. डिक्लेरेशन झोन, धाव मिळतील 2. लहान मुलांना एवढं वरतून उडी मारू नका. लहान मुलं तुम्ही चेंडू आणा पण स्वतःची पण काळजी घ्या. लहान मुलं तुम्ही चेंडू आणताय, तुम्हाला बक्षीस 251चं आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये 2500चा खर्च करायला लावू नका. थोडंसं स्वतःची पण काळजी घ्या. आणि आमचे लाईव्हचे टेक्निशियन साहिल सर हे देखील खूप उत्कृष्ट असे क्रिकेटर आहेत. त्यांचे रील तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. पुन्हा एकदा मागं सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत धावायचा. आणि यावेळेस आपला निर्णय आलाय, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. 4 रन चौकार. 3, 2, 1, go. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आपण पाहतोय समीकरण मैदानावरती. आतापर्यंत 2.5 षटकाचा खेळ आपला धाव फलकावरती, धावा 18 या आकड्यावरती. तर 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 18 धावा तुम्ही 17 चेंडूमध्ये बनवले ते, पण पुढील 13 चेंडूमध्ये 18 धावा बनवायचे ते. यावेळेस देखील आपण पाहतो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्याही प्रकारची धाव नसणार आहे, डॉट बॉल. तर 3 षटकाचा खेळ संपला, धाव फलकावरती धावा 18 या आकड्यावरती. शेवटचे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज.
अजून 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 36 निम्मे बनवले ते आणि अजून निम्म लक्ष गाठायचंय. यावेळी देखील आपण पाहतो डॉट बॉल. आणि एक क्लोज एन्काउंटर आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय समीकरण मैदानावरती. आता 11 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. जसं जसं डॉट बॉल होईल ना त्यानंतर समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मागं सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझनमध्ये फटका खेळला आणि त्यावरती एक धाव. जे बांधावरती खेळाडू आहे ना त्यांनी थोडंसं आपलं तोल वाचवायचंय. आता तुमचा तोल गेला होता. अजून देखील बरेच सामने खेळायचे. फायनल देखील खेळायची आहे. त्यामुळे थोडंसं शरीराला जपा. आणि आम्ही पाहतोय प्रत्येक संघ खरं तर स्ट्रॅटेजी असेल आपला आपला संघ घेऊन प्रत्येक कोपऱ्यावरती बसले. ते आपला स्वतःचं वैयक्तिक पवेलियन तयार केलंय. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा. यावेळेस रनचा कोणताही प्रयत्न नसणारे अजून एक डॉट बॉल आपण पाहतोय. सरपंच 11 संघ आपण पाहतो या मॅच मध्ये आतापर्यंत खूप मजबूत पकड बनवून ठेवले. आणि यावेळेस समोरच्या दिशेने केलं प्रहार. चेंडू आला होता स्लॉट मध्ये त्याला फेकून दिले समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय मोहन यांच्या बॅट बंदा उत्तुंग असा षटकार. खरं तर मागील चेंडू पाहिले तर आपण गुडलेन प्रकारचे चेंडू होते. यावेळेस थोडस ओव्हरपिच प्रकारचा चेंडू हाताला आणि त्यावरती आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 रन 6. पहिले चेंडू आपण पाहूया. आणि मागे सरकले बॅकफुटला सरकून यावेळेस फटका खेळला आपण पाहतोय. चेंडू 2 की 6. यावेळेस फक्त 2. तर 4 षटकाचा खेळ तर संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 26 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. या षटकामध्ये एक षटकार येऊन देखील फक्त 8 धावा खर्च केले. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. 6 बॉल 10. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 आणि 1 डबल असे टोटल 8 धावा आले. सर एक मिनिट सर थोडासा आवाज जरा. अंपायर सर 6 चेंडू मध्ये इथं म्हणणं आहे की 9 धावांची गरज आहे. 9 धावा आले मागील षटकामध्ये म्हणतात ते म्हणतात एक सिंगल घेतली. ऐक ना कुणाल, एक षटकार आहे, एक डबल आणि एक सिंगल आहे म्हणतात. 2 मिनिटं. सिंगल काढला ना एक. नाही काढला सिंगल ना. कुठं काढला? हे सिंगल काढलाय का? हो 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 अपलोड करा. दोन्ही अंपायर एकत्र येऊन चर्चा करा. दोन्ही अंपायर एकत्र येऊन चर्चा करा. ए बरोबर का? 9 रन ना. मग आता किती पाहिजे? 6 बॉल 9. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय निर्णायक स्थितीमध्ये सामना येऊन पोहोचला आणि स्वतः आणि दोन्ही बंधू या ठिकाणी आपण पाहतोय लढत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिले युसुफ पठाण, इरफान पठाण आणि आता आणि यावेळेस आपण पाहतोय लक्ष्मण शिर्के या ठिकाणी ठरतोय हावी आणि फलंदाजीचा होतोय पाहतोय बाद. बॅक टू द ग्राउंड. थँक्यू डीजे.
पाहुण्याने नक्की येडं केलं नाहीये, पण डीजे तुम्ही तुमच्या चांगल्या गाण्याने आम्हाला नक्की येडं करताल आणि खूप चांगलं असं काम डीजे यांचं आपण पाहतोय. पुढचा चेंडू देखील डॉट बॉल. प्रेशर प्रेशर, कोणता संघ जिंकेल? खूप महत्वाचे सामने आपण पाहतोय. लो स्कोरिंग टफ फाईट अनेक वेळा आपण पाहतो आणि यावेळेस देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. पहिली धाव पूर्ण, दुसरीचा कॉल. यस नो आणि त्यावरती आपण पाहतो 2 धावा पळून पूर्ण. खरं तर एक सस्पेन्स असतं खाली गेल्यावर. बॉल खाली गेल्यावर दोन्ही संघामध्ये टेन्शन असते, धाव घेऊ की नाही घेऊ. कारण धाव घेतली आणि चेंडू अचानक आला तर बी बाद होईल, हा टेन्शन आहे. आणि घेऊन जर समजा भेटतच नाही चेंडू तर अजून 2 धाव होतील. आता शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा मागे सरकले. यावेळेस देखील त्या सीझन मध्ये फटका खेळलाय. पहिले धाव पळून पूर्ण केले, दुसरे धावचा कॉल आणि बघता बघता दुसरे धाव देखील पूर्ण. आता या चेंडूवरती देखील 2 धावा असतील. तीन बॉल ना. आणि शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक मोठा फटका इथं गरजेचा आहे. पाहूया तो फटका येईल का. 2 चेंडू 5 धावा. कोण जिंकेल हा सामना, कोण ठरेल या मॅचचा मानकरी. पाहूया 2 चेंडू 5 धावांची गरज. लक्ष्मण शिर्के गोळांच्या मार्क वरती. यावेळेस समोरच्या दिशेने फटका केला, फटका फसला. झेलची संधी आणि व्हॉट अ झेल, व्हॉट अ ग्रॅब. आणि यावेळेस आपण पाहतो झेल टिपला फलंदाज बाद. चला पाणी पाणी पोचवा मैदानावरती. थँक्यू डीजे. आणि महत्वाचा नियम, कंपल्सरी चेज. आणि तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल ना, लीग सामने कंपल्सरी चेज असतील. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर या चेंडूवरती षटकार तुम्हाला मारावाच लागेल. षटकार शिवाय पर्याय नाही. 1 चेंडू 5 धावांची गरज. कोण जिंकेल सामना. एका बाजूला आपण पाहतो सरपंच 11 की यावेळेस फटका खेळलाय. पायाच्या मध्ये त्यांनी चेंडूला स्टॉप केलाय आणि त्यावरती आपण पाहतो पळून पहिली धाव पूर्ण. रनआउटची संधी. फलंदाज आणि नो बॉल. अभी भी मैच में ट्विस्ट बाकी है. ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. आणि आपण पाहतो नो बॉल. लक्ष्मण शिर्के यांनी अतिशय महत्वाच्या क्षणी नो बॉल हाताळलाय. आता शेवटचे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे, तरी देखील कंपल्सरी चेस. म्हणजे या आधीच्या चेंडूवरती समीकरण असं होतं की तुम्हाला षटकारच मारायचं होतं, पण आता समीकरण असं आहे की तुम्हाला 1 चौकार जरी मारला तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. 1 चेंडू 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 आणि स्टॉप आउट करून फटका खेळला समोरच्या दिशेने आणि विनिंग स्ट्रोक. हा सामना विजयी ठरतोय. शिरकाई फायटर संघ ठरतोय या सामन्याचा मानकरी. खूप चांगला असा फटका आपण पाहतोय. ओरपीट चेंडू होता, स्टेप आउट करून फटका खेळलाय आणि आपल्या संघाला मॅच विजयी करून दिली आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. थँक्यू डीजे. थँक्यू ब्रदर. आणि या षटकारासाठी तुषार शेठ भोसले साहेब यांच्या माध्यमात